नमस्कार मित्रांनो, लोक कल्याण न्यूज चॅनल आपले हार्दिक स्वागत. मित्रांनो, आपल्याला एक घडामोडीसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा लोक कल्याण न्यूज चॅनलला. जनतेच्या मनातील प्रश्न, जनतेच्या मनातील उत्तरे जाणून घेऊया आपण आपले कुरुलचे फेमस आणि उत्कृष्ट असे मंडळाचे. नमस्कार महेश सर. मंडळाचे महेश आपलं नमस्कार भाऊ समाधान भाऊ. आपल्या सध्याला आपल्या समाधान भाऊचा सत्कार कोणामार्फत म्हणजे कोणामार्फत केला जात आहे? अष्टविनायक प्रतिष्ठान कुरुलतर्फे समाधान भैया जाधव यांचा सत्कार करण्यात येत आहे. तरी सत्कार कशाबद्दल केला जात आहे? त्यांचा 8 वर्षानंतर पहिल्यांदा 10वी निघली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत, त्याच्या मागे प्रयत्न केलेला आहे, ते अपयश झालेलं नाही. त्याच्यामुळे त्यांना भरपूर शुभेच्छा देण्यासाठी आमची मंडळे. ठीक आहे, धन्यवाद, आभारी आहे. नमस्कार मी भाऊ, तुला अभिनंदन, शुभेच्छा, तुझ्या भावी वाटचालीची शुभेच्छा. तुला थोडक्यात सांगायचं, तुला भविष्यामध्ये तुला इतके दिवस पेपर दिला, ह्या पेपरमध्ये काय तुला आनंद काय भेटला? म्हणजे परीक्षा देताना काय आनंद भेटला मला? अपयश परीक्षा आले मी निर्माण केलं म्हण की अपयश आलेलं मी यश निर्माण केलं. वा वा, खूप अभिष्य म्हणजे तुला अभिनंदन तुझं. तू येणाऱ्या पिढीला म्हणजे आता विद्यार्थी आहेत खचून जातात, एकदा पेपर देतात, फेल झाला की विषय देतात सोडा, त्यांच्यासाठी काय सांगशील तू? हार मानायची नाही. बरं, हेच एवढं सांगतो. तू समज तुला आता तुला 8व्या वेळांदा तू परीक्षा दिली बोर्डाची. जर भविष्यात तुला जर अडचण आली म्हणजे तू फेल झाला असं तर तू काय केलं असं? परत मी परत बसलो असो रिपीट. किती वेळा बसला असा? जोपर्यंत तुझं खरंच म्हणजे नवल आहे तुझं, कारण 1000 वेळा अपयश आलं तरी तू खचून न जाता तू असंच म्हणजे प्रयत्न करत राहिला आणि तुला 41% मार्क 41.80% मार्क घेतले, त्याबद्दल अभिनंदन. तुला भविष्यात काय व्हायची इच्छा तुझी? भविष्यात माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहायचं. काय करायचं म्हणजे भविष्यात काय करणार? बिझनेस. बिझनेस करायचं काय, कुठल्या गव्हर्नमेंटची नोकरी करायची? नाही बिझनेस स्वतः. बिझनेस काय टाकणार? बिझनेस मध्ये काय टाकू ते शकतो? अजून नाही ठरवलं. ठीक आहे, अभिनंदन, खूप खूप छान. अरे असं